आज आपल्याला देवी म्हणजे स्मॉल पॉक्स हा आजार पाहायचा मित्रांनो. देवी हा जो रोग आहे तो कोणत्या व्हायरसमुळे होतोय तर पहा इकडे लक्ष द्या. तो कोणता विषाणू आहे तर व्हॅरिओला नावाचा विषाणू, यामुळे आपल्याला काय होतो देवी हा आजार होतो, त्याला स्मॉल पॉक्स म्हटलं जाते. याचं संक्रमण कसं होते देवी या आजाराचं, तर याचं संक्रमण जे खोकलताना जे उडणारे थेंब असतात, ड्रॉपलेट असतात, त्यामार्फत याचं काय होते संक्रमण होते. खोकल्यातून उडणाऱ्या दूषित थेंबामुळे, नुसते थेंब उडले कोणाचे ना आपल्या तोंडावाले म्हणजे देवी होत नाही, तर दूषित थेंबामुळे काय होणार हा आजार होणार. नंतर अवयव, कोणत्या अवयवाला होतो हा आजार, त्वचा या अवयवाला होणार आहे. तसंच मज्जासंस्थेला सुद्धा काय होतं याचा प्रादुर्भाव होतो. नंतर याचे लक्षण काय आहेत, आजार झाल्यानंतर लक्षण कोणकोणते दिसतात, ताप येते, यस कॉमनच आहे. संसर्गानंतर 3 ते 4 दिवशी अंगावर काय लागतात पुरळे यायला लागतात, छोटे छोटे बारीक बारीक पुढे यायला लागतात. नंतर आणि जो अंतिम टप्पा असतो पुढे वाढत वाढत गेल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये डायरेक्ट आंधळेपणाच येते, दृष्टीच जाते, दिसतच नाही. नंतर याच्यावर लस आहे का, हो याच्यावर कोणती देवीची लस आहे. आणि ही जी लस आहे देवीची लस कोणत्या आजारासाठी, देवी या आजारासाठी कोण शोधून काढली तर एडवर्ड जन्नर यांनी शोधून काढली. आणि परीक्षेला असा बी प्रश्न आलेला आहे, देवीची लस खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकांनी शोधून काढली, तर त्याचं उत्तर आहे एडवर्ड जन्नर यांनी 1798 रोजी काय काढली ही लस शोधून काढली. मग आता भारतामध्ये देवी रोग आहे का, भारतामध्ये देवी रोग होता, पण सध्या भारतातून त्याचं समूळ उच्चाटन झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे. आणि 1975 पासून भारतामध्ये देवीची लस देणं बंद केले, म्हणजे भारतामध्ये हा आजार सध्या नाही, लस बंद आहे. ओके, अशा प्रकारे आपण काय बघितला, स्मॉल पॉक्स म्हणजेच काय देवी हा आजार आपण पाहितला. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी थांबू. थँक्यू.